निधी एकत्र जमलेला आहे. काय नेमकं कारण आहे? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आहे की नेमकं काय? नाही, आता मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेला आम्ही महिन्याला तिन्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी बसत होतो. अनेक विषय आहेत. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे, समित्या नेमायच्या आहेत, जिल्हा राज्यस्तरीय, त्यांचं स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, हे सगळे आहेत. या निवडणुकीचा आज काय विचार होणार नाही, परंतु बाकीचे विषय आहेत त्याच्यावर चर्चा होण्यासाठी आज बैठक बोललेली आहे असं समजतंय. साहेब, राज्यामध्ये एका बाजूला कोरोना होतं, एका दिवसाला 4 ते 5 लोकांचा मृत्यू होते. आता आकडेवारी समोर येते. काय आढावा तुम्ही घेतलेला आहे का? काय परिस्थिती आहे? बघा, दरवेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा याचा आढावा असतो आणि दरवेळेला आम्ही सुद्धा व्हीसीद्वारे या सगळ्या डीनशीन सर्व वैद्यकीय अधिकाऱ्याशी आम्ही बोलत असतो. वास्तविक आम्हाला असं सांगण्यात आलं की आता जो व्हेरियंट आहे हा काय फारसा गंभीर आहे किंवा असा नाही, आणि लोक ॲडमिट होत आहेत आणि लोक बरे होऊन जात आहेत. आता त्यामध्ये ज्यांना वयोवृद्ध आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटी आहेत, अशा लोकांना थोडासा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या शासकीय इस्पितळामध्ये कोरोनाचे वेगळे वेगळे वॉर्ड करण्यासाठी पहिल्यासारखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला वाटते कशाचीही चिंता कोरोनाच्या बाबतीत जनतेने करण्याची आवश्यकता नाही. साहेब, मोखाड्यामध्ये वेळेत ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही, म्हणजे 8 तास वाट बघून सुद्धा ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही. पण एका गर्भवतीच्या गर्भामध्येच एका बाळाचा मृत्यू झाला. ते छोटंसं गर्भ घेऊन तिचा वडील 90 किलोमीटर पोलीस स्टेशनमध्ये गेला, दवाखान्यामध्ये गेला, तरी त्याला कोणी मदत केली नाही. एकूण या व्यवस्थेसंदर्भात काय सांगू? नाही, आता याच्यामध्ये मी आत्ताच उत्तूर या गावामधून आलो. मी याची काही माहिती घेतलेली नाही. पण ते सार्वजनिक आरोग्य विभागाचा विषय असेल, म्हणजे सार्वजनिक विभागाचे मंत्री महोदयांनी याची माहिती घेतली असेल आणि योग्य ती कारवाई करतील. सुप्रियाताईंनी आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले संकेत दिलेत. पाऊस पडल्यानंतर रेनकोट घ्यायचा की छत्री घ्यायचं ते ठरवून घेतलेत. एक प्रकारे सकारात्मक चर्चा चालू झालेली आहे का? कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे. नाही, आता हे बघा, सगळ्या म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेत त्याच्यावर सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. आता त्याचा मुहूर्त कधी असेल ते आता सगळ्या नेतेमंडळांना माहिती आहे. आम्हाला काय अजून तशी कल्पना देण्यात आलेली नाही. आम्हाला आमचे सृष्टींच्याकडून काही माहिती अजून देण्यात आलेली नाही. योग्य वेळेला तुम्हाला लगेच कळेल. ती ब्रेकिंग असेल की एकदम ब्रेकिंग देणार की चर्चा करून? नाही, त्याचं काय मला माहिती नाही. तो निर्णय नेतेमंडळी घेत आहेत. शिवसेनेचं जिल्ह्यामध्ये आणि नाही अशा पद्धतीची काय मुवमेंट राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे का, की जास्तीत जास्त आपल्याकडे चांगले नेते आहेत? नाही, बघा, ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही. कार्यकर्त्यांना समजावून देऊन, कार्यकर्त्यांना दिलासा देऊन, या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून, त्यांचं मन परिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे. सतेज पाटील काल गडिंग्लजमध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलोय. भावनिक साथ कार्यकर्त्यांना घातली. तुम्ही जवळचे मित्र आहात. तुम्ही काय नेमकं? नाही, ते मी त्यांचं आज वाचलं. आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलोय, म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असती. आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या, विधान परिषदेच्या, एकटं पडले की घोटाळा होतं. मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होतोय वाटतं, लोक जातच नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे. एकटा पडलोय म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना. मग जाणार कोण मतदार? गोकुळचे हे मतदार हे ठराविक आहेत, ते फार हुशार आहेत. आता एकटाच असेल तर मग जायचं कशाला इकडं विधान परिषदेला? मी एकटाच पडले मग ह्या काय उपयोगच नाही असं होईल ना. ते असंही म्हणाले की समविचारी लोकांना सोबत घेऊन काम करायचं. ठीक आहे ना. हे बघा, राजकारणामध्ये आता त्यांची महाविकास आघाडी आहे, आमची महायुती आहे, आपापले सगळे पक्ष घेऊन आम्ही लढणार. थँक्यू.